नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. नक्कीच ती तुमच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे. शिक्षकेतर कर्मचारी पदभरती 2026 या अनुषंगाने एक माहिती उपलब्ध झालेली आहे. माहिती आहे तब्बल 30,000 पदांची असणारी ही पदभरती आणि या संदर्भात एक अपडेट आपल्या हाती आलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, माहिती जाणून घ्या, व्हिडिओ शेअर करा. जे हे विद्यार्थी मित्र किंवा शिक्षक वर्ग या भरती प्रक्रियेशी अपडेट घेत आहेत आणि ह्या भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे ही पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत महागुरु 1.0 बॅच, की ज्यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, महत्त्वपूर्ण असे 2 विषय मराठी आणि इंग्रजी याची परिपूर्ण तयारी, अगदी आउट ऑफ मार्क पाडण्याचं असणारी हमखास खात्री आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभणार आहे. त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला येत्या ज्या जून जुलै मध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी होणार आणि तुमचं यंदाचं स्वप्न जे आहे टीईटी पात्र होण्याचं नक्कीच यशस्वी होणार आहेत तुम्ही. आणि यासाठी संपूर्ण बॅचचे डिटेल स्क्रीनवरती आहेत. ऍडमिशन ओपन आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने जे सेवेमध्ये असणारे रुजू असणारे शिक्षक वर्ग त्यांनाही अनिवार्य असणारी ही टीईटी आणि त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी अगदी डिटेल स्क्रीनवरती बॅचेस दिलेले आहेत. वैशिष्ट्य पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, परिपूर्ण अशी तयारी. काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचची संपूर्ण डिटेल दिलेली आहेत. ॲप लिंक दिलेला आहे, ॲप लिंक वरती जाऊन ॲप इन्स्टॉल करायचंय आणि बॅच परचेस करायची. नक्कीच तुम्हाला ही बॅच या वर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करण्यास नक्की मदतगार ठरेल, यातील मात्र शंका नाही. आता बघूयात आजच्या आलेल्या अपडेटकडे. बातमी काय आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भातली ही असणारी अपडेट आणि यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला येणार वेग, म्हणजे वेग काय येणार आहे, काय प्रक्रिया घडलेली आहे ते पण बघायचंय. कारण शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे निकष देखील जाहीर केले गेलेले आहेत आणि महाराष्ट्र राज्य खाजगी शाळातील कर्मचारी आहेत जे सेवा शर्ती अनुसरून सुधारणा नियम 2026 देखील बनवला गेलेला आहे. आता डिटेल आपण जाणून घेऊयात काय माहिती आहे. शिक्षकेतर भरतीसाठी शासनाने आता पावले उचलली असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नव्याने पात्रता तसेच निकष जाहीर केले आहेत. त्याला महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवा शर्ती सुधारणा नियम 2026 या अनुसार शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला तब्बल 21 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 21 वर्ष झालं ही भरती प्रक्रिया रखडली होती, थांबली होती आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये या भरती प्रक्रियेला खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि आता तब्बल 21 वर्षानंतर खूप मोठी भरती प्रक्रिया तुमची वाट बघते. राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती बघा, 2005 नंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीच झालेली नाहीये. म्हणजे आपल्यासाठी ही खरंच खूपच आनंदाची बातमी आहे की जी आता होते तब्बल 21 वर्षांनी. ही बंदी उठवण्यासाठी अनेक संघटनांनी लढा उभारला होता. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये अनेक असे लढे आपण बघितले देखील. त्यांच्या मागणीला 2019च्या सुधारित आकृतीबंधाचा आधार मिळाला आहे. परंतु 2019चा नवीन आकृतीबंध जाहीर करून शासन शांत राहिले. म्हणजे 19ला जाहीर केला, त्याच्यानंतर तरी देखील कुठलीही कारवाई किंवा ही प्रक्रिया पुढे जाताना दिसली नाही. आता मात्र 2026 मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला नवीन निकष आणि पात्रतेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम जो 2026 चा सुधारित असा नुकताच जाहीर केला आणि त्यामध्ये ही आपल्या समोर माहिती आलेली. त्या संदर्भात सचिव शिवाजी खांडेकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळ यांचं वक्तव्य या संदर्भात आहे. काय म्हणतायत, राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करत असताना त्यांच्या पात्रतेमध्ये बदल करत उच्च शिक्षित कर्मचारी मिळतील अशी व्यवस्था केली आहे. या निर्णयाचे स्वागत आहे, परंतु गेल्या 21 वर्षापासून संबंधित कर्मचाऱ्यांची भरती काही ना काही कारणाने रखडली गेली होती.
त्यामध्ये आता कोणताही व्यत्यय न आणता संबंधित भरती प्रक्रिया वेगाने राबवण्याची गरज आहे. म्हणजे या वेळेस ती नक्की होईल अशी खात्री दिसते आपल्याला. आता ही आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. साधारण 30,000 पदांची भरती होण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातील कनिष्ठ लिपिकांची जागा किती आहेत? जवळजवळ 17,695 पदे आहेत कनिष्ठ लिपिकांची. वरिष्ठ लिपिकांची पदं आहेत यातली 4,912. मुख्य लिपिकाची आहेत 923 पदे. ग्रंथपालाची आहेत 2,118 पदं. प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वी याची आहेत जवळजवळ 4,685 पदं. सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिकची पदं आहेत 2,040 एवढी. म्हणजे एवढी साधारणतः 30,000पर्यंतचा आकडा जातोय. बघा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 21 वर्ष पर्यंतच्या रखडलेल्या जागा आहेत. त्याच्यामुळे आकडे आपल्याला खूप मोठे दिसत आहेत आणि याची पात्रता इथं दिसत आहेत. निकष खूप मोठे विद्यार्थी वर्ग असतील, शिक्षक किंवा या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणार आहेत. त्याच्यामुळे त्याचे निकष जाणून घ्या. खूप विद्यार्थी आपल्याला असे सापडतील की पात्रता धारण असतील. खूपच एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी येणार आहे. कनिष्ठ लिपिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणं अपेक्षित आहे. शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेल्या इतर कोणतीही अर्हता टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनाची शासनाने अधिकृत केलेले जी काही मराठी टंकलेखन असेल प्रति मिनिट 30 शब्द आणि इंग्रजी टंकलेखन प्रति मिनिट 40 शब्द याचं प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. ही एक पात्रता असणं गरजेचं आहे कनिष्ठ लिपिकासाठी. वरिष्ठ लिपिकासाठी वेतन नियमित वेतन श्रीसह कनिष्ठ लिपिक हे पद अगोदर कनिष्ठ लिपिक पद आणि तेच भरती होऊन वरिष्ठ लिपिक पद मिळतं. पदावर 3 वर्षाहून कमी नाही, म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे कनिष्ठ लिपिक म्हणून 3 वर्ष काम केलं पाहिजे. इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ताच्या आधारावरती ती निवड केली जाते. म्हणजे कनिष्ठ लिपिकाची निवड म्हणजे भरती प्रक्रियेतून होते, बाकी वरिष्ठ लिपिकाची त्यातून पदोन्नतीद्वारे होते. त्यानंतर प्रमुख अगदी त्याच पद्धतीने जी काही वरिष्ठ लिपिक पद धारण करणाऱ्या पदावरती 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीतून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने ग्रंथपाल संविधानिक विद्यापीठांची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यता प्राप्त संस्थे म्हणजे ज्या त्या म्हणजे कनिष्ठ लिपिक असू द्यात, वरिष्ठ लिपिक असू द्यात, प्रयोगशाळा सहाय्यक असू द्यात किंवा ग्रंथपाल असू द्यात, त्याची अर्हता आहे आणि ती अर्हता पार करणं गरजेचं आहे. बघा इथं दिलंय प्रयोगशाळा सहाय्यक मान्यता प्राप्त मंडळातून 12वीचे विज्ञान शाखा उत्तीर्ण हे प्रयोगशाळा सहाय्यकाचे असणारी अर्हता आहे. आणि शिपाई मान्यता प्राप्त मंडळात किमान 12वी उत्तीर्ण व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेचे विभाग विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावरती नियुक्ती देखील यामध्ये केली जाते. पहा विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच एक मोठी भरती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नुकतीच होणार आहे. साधारणतः 30,000ची त्याची मान्यताही दिलेली आहे. सुधारित आकृतीबंध दिलेला आहे 2026 नुसार. जवळ 21 वर्षापासून ही रखडलेली भरती शासनाचा हिरवा कंदील तिथं दिसतोय आणि यापुढे आपल्याला दिसताना म्हणजे राज्यभरातील विविध शाळांमध्ये आपल्याला ही भरती प्रक्रिया राबवताना दिसेल. त्यामुळे अनेक विद्यार्थी मित्र असतील, ही अर्हता धारण केलेली असतील, यांना एक सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे. नक्कीच त्यांनी या साठी तयारी करायची. तुमचं स्वप्न साकार होणार आहे या पदावरती काम करण्याचं. आणि परत एकदा आवाहन करतोय, तुम्ही जर टीईटीची तयारी करत असाल तर अत्यंत दर्जेदार बॅच आपल्याकडे आहे महागुरु 1.0 आणि जे सेवेमध्ये शिक्षक आहेत त्यांच्यासाठी गुरुवर आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण जुलैच्या महिन्यामध्ये टीईटी परीक्षा होणार आहे. परीक्षा जास्तीत जास्त संधी देत आहेत पात्रता धारण करण्यासाठी. त्यामुळे लागलीच जून-जुलैमध्ये टीईटी होते आणि ही जर पात्रता धारण करायची असेल तर तुम्हाला 100% ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे. काय करायचंय, फक्त कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा. बॅच विषयी सर्व डिटेल जाणून घ्यायचे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक्स दिलेले आहेत. ऍप इन्स्टॉल करायचे, बॅच परचेस करायची. नक्कीच तुमचं यावर्षी पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की होणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.